नमस्कार मंडळी, आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. एक छोटीशी शायरी ऐका. चवीत तिखटपणा असू दे, ओठांवर गोडवा राहू दे. चवीत तिखटपणा असू दे, ओठांवर गोडवा राहू दे. आयुष्य कितीही कठीण असलं, मनातला उत्साह मात्र कायम राहू दे. आणि आजच्या या उत्साहाची सुरुवात होते एक छोट्याशा पावापासून, थोड्याशा बटाट्यापासून, काही कुरकुरीत शेंगदाण्यांपासून आणि भरपूर प्रेमाने. कारण या सगळ्यांना एकत्र आणलं की तयार होते आपली चटकदार, झणझणीत आणि मन जिंकणारी कच्ची दाबेली. तर चला आजची ही चविष्ट सफर सुरू करूया. सगळ्यात पहिलं मी शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले होते. शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्या साली काढून घेतल्या. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं डाळ घ्यायचं. त्यात थोडेसे जिरे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1-2 हिरवी मिरची बारीक तुकडे करून घातलेत आणि थोडीशी साखर. आता हे असंच बारीक करून घेऊया. बारीक केल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे पावडर तयार होते. आता ही पावडर तयार झाल्यानंतर यात घालायची आहे हिरवीगार कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून ते परत एकदा बारीक करून घेऊया. आता यात घालते चवीनुसार मीठ. मी इथे पाव चमचा मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आणि हे बघा, तयार आहे आपली हिरवी चटणी. अशा प्रकारे ती थोडी घट्टच असू दे, जास्त पातळ नका करू. आता चिंचेची चटणी. मी इथे पॅकेटमधलीच चिंचेची चटणी घेतली आहे. गडबडीच्या वेळी ही चटणी पटकन होते. डायरेक्ट पॅकेटमधून बाउलमध्ये काढा आणि जर जास्त घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी घाला आणि तयार आहे ही चिंचेची चटणी. पण जर तुमच्याकडे घरी चिंच असेल तर गरम पाण्यात चिंच आणि गूळ उकळून ते गाळलं की तयार होईल ही आंबट गोड चटणी. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कोणत्याही कंपनीचा कच्ची दाबेली मसाला, थोडीशी शेव, उकडलेले बटाटे खिसून घेतलेत आणि मगाशी भाजून घेतलेले हे शेंगदाणे. आता कढईत घालूया थोडंसं तेल. तेल गरम झालं की यात घालतोय 1 चमचा कच्ची दाबेली मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. हे सगळं तेलात थोडा वेळ भाजून घेऊया. त्यानंतर यात घालतोय शेंगदाणे. शेंगदाणे घातल्यानंतर यात घालायचं आहे थोडंसं मीठ. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. प्रत्येक शेंगदाण्याला ते लाल तिखट आणि मीठ लागलं पाहिजे. हे बघा, हे चटपटीत मसाला शेंगदाणे तयार आहेत. एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईत दाबेलीसाठी लागणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ बनवतोय. त्यासाठी कढईत थोडंसं तेल घेऊया. तेल गरम झालं की त्यात घालतोय जिरे. जिरे तडतडू द्या. त्यानंतर यात घालायचं आहे लाल तिखट. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता यात घालतोय कच्ची दाबेली मसाला. मी हा मसाला 3 चमचे घातला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि हे लाल तिखट आणि दाबेली मसाला तेलात व्यवस्थित भाजून घेऊया. 1-2-3 मिनटं हा मसाला भाजला की यात घालायचं आहे पाणी. मी यात अर्धा फुलपात्र पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता एक छोटीशी विनंती, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. आता यात मीठ घालून मिक्स करून घेऊया. पाण्याला अशी उकळी आली की यात घालायचा आहे उकडून खिसलेला बटाटा. इथे एक छोटीशी गोष्ट सांगते. बटाटा कितीही साधा असला तरी योग्य मसाला मिळाला की तो स्टार बनतो. हे अगदी आपल्या आयुष्यासारखंच आहे ना. आपल्यात कितीही क्षमता असली तरी योग्य संधी, योग्य माणसं आणि योग्य दिशा मिळाली की आपणही आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. साध्या बटाट्यापासून दाबेली तयार होते
तर साध्या माणसापासून इतिहासही तयार होऊ शकतो. आता या बटाट्यात घालूया 1 चमचा चिंचेची चटणी आणि थोडीशी आमचूर पावडर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि इथेच सुरू होतो आपल्या दाबेलीचा खरा खेळ. तिखट आणि गोड दोन्ही एकत्र आले की जी चव तयार होते ना, तीच खरी दाबेलीची ओळख आहे. आता ही तयार बटाट्याची भाजी एका ताटात एकसारखी पसरून घेऊया. चला आता हे ताट अगदी सुंदर सजवून घेऊया. सगळ्यात पहिलं यावर घालतोय मगाशी तयार केलेले मसाला शेंगदाणे. शेंगदाणे दाबेलीला फक्त चवच देत नाहीत, तर प्रत्येक घासामध्ये छानसा कुरकुरीतपणा आणतात. म्हणजे मऊ भाजीमध्ये अचानक आलेला एक भन्नाट क्रंच. आता घालूया डाळिंबाचे दाणे. डाळिंबामुळे दाबेलीला फक्त सुंदर रंगच मिळत नाही, तर प्रत्येक घासात हलकीशी गोडसर चव आणि रसदारपणा येतो आणि दिसायलाही दाबेली एकदम रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसते. यानंतर येणार आहे आपली कुरकुरीत शेव. शेवमुळे दाबेलीला आणखीन एक टेक्स्चर मिळतं. आता घालूया बारीक चिरलेला कांदा. कांदा दाबेलीमध्ये ताजेपणा आणि हलकीशी चुरचुरीत चव आणतो. मसालेदार आणि गोड चवीमध्ये कांद्याचा हा फ्रेशनेस खूप छान बॅलन्स तयार करतो. आणि शेवटी थोडीशी ताजी कोथिंबीर. कोथिंबीर म्हणजे या सगळ्या चवीवरचा शेवटचा फ्रेश टच. आता बघा, मऊ भाजी, मसालेदार चव, शेंगदाण्याचा क्रंच, शेवचा कुरकुरीतपणा, कांद्याचा ताजेपणा, डाळिंबाचा गोडसरपणा आणि कोथिंबिरीचा सुगंध, या सगळ्यांची अशी सुंदर मैत्री झाली की तयार होते आपली एकदम चटकदार, रंगीबेरंगी आणि खमंग कच्ची दाबेली. आता घेऊया मऊसूत पाव. पाव मधून कट करून घेऊया, पण पूर्णपणे 2 भागात वेगळा नाही करायचा. आता पावाच्या खालच्या बाजूला आतून चिंचेची चटणी लावून घेऊया. त्यावर घालतोय तयार केलेली बटाट्याची भाजी. वरून घालायची आहे भरपूर शेव. आता पावाच्या वरच्या बाजूला आतून हिरवी चटणी लावून घेऊया. आता अशा प्रकारे छान दाबून पाव बंद करून घेऊया. तव्यावर लोणी किंवा तूप घालून पाव दोन्ही बाजूंनी छान भाजून घेऊया. आयुष्याची ही गंमतच न्यारी असते. कधी गोड क्षणांची चटणी, कधी तिखट अनुभवांचा ठसका. पण या सगळ्यांना एकत्र केलं की तयार होतं एक सुंदर आयुष्य. आणि अगदी तसंच काहीसं आहे आपल्या आजच्या पदार्थाचं. तिखट, गोड, कुरकुरीत आणि मनाला पुन्हा पुन्हा खावंसं वाटणारं. हे बघा, दोन्ही बाजूंनी हा पाव अगदी छान भाजला आहे. पाव सगळ्या बाजूंनी शेवमध्ये बुडवूया आणि सर्व करूया. तयार आहे आपली ही चविष्ट सुंदर दाबेली. तर मंडळी, लक्षात ठेवा, रेसिपी कितीही साधी असो, ती प्रेमाने केली की चव नेहमी खास होते. आणि आयुष्यही तसंच. परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीत आपण किती सुंदर रंग भरतो हे मात्र आपल्या हातात असतं. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.